हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर्यस लाईफस्टाईलच्या एका न्यू व्लॉगमध्ये पुन्हा एकदा. तर आज तुम्ही विचार करतेस मी एवढी रेडी होऊन कुठे चाललेली आहे. तर मी चाललेली आहे वृंदावन इको विलेजला. तर ॲक्च्युली आज आहे माझ्या मम्मींचा बड्डे. तर आता आम्ही सर्व फॅमिली मिळून जाणार आहोत इको विलेज वृंदावनला. तर त्यामुळे मी एवढी रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळाने इको येईल, माझ्या पप्पांची फ्रेंडची इको आहे. तर त्यानंतर मी इकोमध्ये बसू आणि तुम्हाला मी दाखवणार आहे. मी विचार केला आपण ब्लॉग शूट करूया. तर मी तुम्हाला आजची जर्नी दाखवणार आहे, वृंदावन दाखवणार आहे आणि जे काही मी आज पूर्ण दिवसामध्ये करणार आहे तिकडे तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे आज. तर चला आता आपण थोड्या वेळाने आपण आता इकोमध्ये भेटूया. त्यानंतर तुम्हाला मी म्हणजे काही बेस्ट सीन दाखवेल आणि मग आपण वाड्याला भेटूया. तर चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया गाईज. तर गाईज हे बघा, मी, माझी नानी, दादी आणि मिडल सीटर होते. मागे होते चाची, चाचू, मम्मी आणि नाना. बघा असे मस्त आम्ही बसलेलो होतो. आणि मग पुढे पण बसलेले होते पप्पा आणि त्यांचे फ्रेंड म्हणजे राजदादा. आणि आता गाईज आम्ही आहोत खैरा फाटकमध्ये, म्हणजेच कृष्णानगर खैरा फाटकच्या एरियामध्ये आम्ही आहोत. आणि त्यानंतर आपण सरळ गेल्यावर आपण म्हणजे थोड्या वेळाने मग पुढे नागझरीला जाऊ. त्यानंतर आपण हायवेला जाऊ आणि म्हणजे असं आजचा प्रवास आहे आपला. गाईस मॅकडॉनल्ड्स आणि इथे आहे डी मार्ट. आणि हे आहे गाईस राजवाडा. बघा इथे म्हणजे असे फंक्शन वगैरे असतात, फक्त म्हणजेच लग्नाचे वगैरे फंक्शन असतात. आणि गाईस आता हे बघा काय आहे, हे आहे सूर्या नदी. एकदम मस्त आणि ग्रीन ग्रीन असं पूर्ण पाण्याने भरलेली, एवढं भारी वाटते. आणि गाईज हे आहे एक अधिकाऱ्याची छोटंसं असं प्लॉट टाईप आहे, थोडीशी जागा आहे तिकडे, मस्त त्यांनी ग्रीनरी केलेली आहे. आणि गाईज आता आपण पोचलेलो आहोत फायनली नागझरी. आणि त्यानंतर आपल्याला थोड्या वेळात हायवे लागणार आहे. पण त्यामध्येच नागझरीच्या पुढे म्हणजे हायवेच्या आणि नागझरीच्या मध्ये गावं असतात, ती पण भारी असतात. आणि बघा नाव घेतच गाईज गावं पण लागलेले आहेत आपल्याला. आणि गावं म्हणजे अशी मस्त आहेत, म्हणजे असं ग्रीनरी खूप आहे गावात वगैरे. आणि त्यांचे जे असे छोटे छोटे म्हणजे शेतं असतात, त्या शेतात पण कोणाकोणाची अशी मस्त लांब लांब घरं असतात, ती पण खूप भारी वाटतात गाईज. आणि एकदम असं झाडं वगैरे मोठी मोठी, त्यांना सावली बसायला म्हणजे असं खूप छान वाटते तिकडे. मला तर असं म्हणजे ग्रीनरी खूप आवडते. बघा किती मस्त वाटते. बघा घरं कशी असतात, म्हणजे पहिलीच्या जमान्यासारखीच आहे. तेवढे बंगले वगैरे म्हणजे बांधून ना, त्यांचे घरच एकदम सिम्पल आहेत आणि नॉर्मल, एवढं भारी वाटते. आणि इकडे म्हणजे असं सर्व बैल गाय वगैरे पण असतात, जागे जागेवर बैल गाया शेतात वगैरे. ते पण मस्त म्हणजे असं सीनरी भारी येते गावाची एकदम. आणि पावसाळ्यात जर तुम्ही म्हणजे आता थोडा नॉर्मल उन्हाळाच चालू आहे जेव्हा आम्ही आलेत, आणि एवढं काही म्हणजे असं जागेजागेवर झाडं सुकलेली आहेत आणि कोणी कोणी कचरा पेटवलेला आहे. पण जेव्हा आपण असे जून महिन्यात वगैरे कधी आलो ना, तरी खूप भारी असते इकडे. बघा असं म्हणजे एकदम ग्रीन अजून असते, ग्रीन ग्रीन बघा मस्त असं. आणि झाड बघा किती भारी आहेत, म्हणजे ह्याच्या खाली सावली वारा खूप मस्त आहे असं. आणि हे बघा किती मोठं झाड होतं गाईस मागे गेलं ते. आणि मग असं मी बोलली तुम्हाला जागेजागेवर म्हणजे असं करपलेली आहेत झाडं, एकदम सुकलेली आहेत आणि पेटवलेली आहेत अर्धी जागेवर. पण म्हणजे पावसाळ्यात कसं नसते, एकदम अशी ग्रीन ग्रीन असतात. हे बघा इकडे अशी एकदम अशी ग्रीनरी वाटते आणि जागेजागेवर जागा खाली आहे मध्ये मध्ये, ते पण भारी. आणि हे बघा ट्रॅक्टर गेला. हे बघा किती उंच आहेत गाईस झाडं, किती उंच उंच आहेत मस्त. हे बघा जागे जागेवर अशी उंच उंच. भारी वाटते. तर काय आता आम्ही मंदिरमध्ये आलेलो आहोत, फायनली एंट्री झालेलो आहोत. तर आता आम्ही पहिले जाणार आहोत जेवण्यासाठी. तर आता आम्ही थोड्या वेळात जेवण घेऊया आणि त्यानंतर आपण मंदिरामध्ये जाणार आहेत आणि तुम्हाला मी सर्व ती गार्डन पण दाखवणार आहे. तर सर्व कसं आता आम्ही जेवण घेऊया, त्यामध्ये तुम्हाला भेटून घेऊन. तर सर्व छान चालू आहे. तर
आता आम्ही जेवण घेतो गाईस. स्टॉप कर अरे पण स्टॉप कर. इथे फोटो सेशन चालू आहे. आणि इकडे बघा खाली आणि इकडे फोटो सेशन चालू आहे आणि आमचं फोटो सेशन झालेलं आहे. तर चला आपण पुढे जाऊया, गार्डन एन्जॉय करूया. तर गाईस नेक्स्ट बघा काय आहे, रासलीला. आणि हे बघा सर्व डान्सचं आहे हे रासलीला, नृत्यकला. वाव. आणि गाईस इथे आहे गोचारण लीला. हे बघा, हे बघा गोचारण लीला म्हणजेच की म्हणजे गाई बैलांना चारण्यासाठी गेलेले श्रीकृष्ण त्याचं आहे. हे बघा गाईस मस्त. आणि अशी आंब्याची झाडं पण आहेत, 1-2 आंबे पण लागलेले होते. आणि आता इथे आहे हे बघा दामोदर लीला आहे इकडे. हे बघा कृष्ण भगवानला बांधलेलं उखळलेला त्याचं आहे हे. हे बघा, हे बघा आता इकडे आहे. तर गाईस हे बघा यशोदा भवन. आणि गाईस हे बघा हे आहे नामकरण समारोह. हे बघा आणि गार्डन खूप मोठं आहे आणि जागे श्रीकृष्ण भगवानाचे जे आहेत आपल्या देवाची कथा आहे. तर हे बघा आहे इकडे पूजन नाही पुतना का उद्वार. आणि गायचे बघा तृणावत्र का उद्वार. हे बघा आणि हे बघा खूप छान. गाईस हे बघा षटकासूर का उद्वार. हे बघा आणि गाईस एक मूर्ती अशी खूप छान त्यांनी अशी बनवलेली आहे आणि तिकडे त्यांची स्टोरी लिहिलेली आहे म्हणून खूपच छान आहे हे. म्हणजे असं छान आहे. आणि अजून इकडे अर्धे मंदिर बनवायला लागलेत, कन्स्ट्रक्शन चालू आहे. म्हणजे अजून थोडं मोठं करणार आहे ते, तर तेव्हा पण खूप छान होईल. पण आता आम्ही आलेलो आहे तेव्हा पण एकदम ब्युटिफुल आहे. 2-3 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर खूप छान अजून होईल. आणि आता आपण पुढे जाऊया. ऐसे बघा बरसाना, नांदगाव, गोवर्धन, यमुना. तर कैसे आहे कालिया घाट. तर गाइस हे आहे इमली ताल. तर गाइस हे बघा गोवर्धन पर्वत. हे बघा गाइस हे बघा आता दगडांवर मस्त अशी पेंटिंग वगैरे केलेली आहे. आणि हे बघा हे बघा हे बघा गाइस गोविंद कुंड. हे बघा अप्सरा कुंड. हे बघा इकडनं आणि आता इकडनं जाणार आहे.
पुंशरी काल उठा बाबा गाईस, हे बघा गाईस, हे बघा हरिदेव मंदिर. ये दाखवला नाही, झूम कर मोबाईल मध्ये नाही. कोली मावे या हमारे है तो चलो तर गाईस, हे बघा अधारासूर का उद्वार बघा. तर गाईस, हे बघा भ्रा विमोहन लीला. तर गाईस, हे बघा होली, हे बघा तर गाइस, हे बघा ब्राह्मण पत्नियों का कृष्ण और बलराम के प्रति स्नेह. गाइस वाव, हे बघा झाडावर पण मूर्ती ठेवलेली आहे, खूप छान दिसते बघा. वाव गाइस, बघा आता तुम्हाला एकदा इकडनं दाखवते आणि इकडे खालती पण मस्त छोट्या छोट्या मूर्ती आहेत, हे बघा. आणि गाइस, हे बघा हे बघा गाइस, नॉर्मल असंच आहे फक्त. गाइस, नाना आणि नानी तिकडे बसले, चाची वगैरे पुढे गेलेले आहेत आणि मी आणि माझी मम्मी आम्ही चाललेले आहे. चला आता आपण जाऊ पुढे, कुठे आहे तिकडे बघूया. हे बघा मंदिर आहे, तर चला बघूया आपण आता आत जाऊन. हे बघा गाइस, एवढं मस्त आहे. इकडे श्रीकृष्ण आणि राधा राणी जे आहे ते झोका घेत आहेत आणि इकडे फोटो सेशन चालू आहे, हे बघा. आणि हे बघा ड्रॉइंग बघा मस्त केलेलं आहे, हे बघा. हे बघा वाव गाइस, खूप भारी आहे. वाव गाइस, हे बघा फुलं पर्पल कलरची, पिंक कलरची, हे बघा. हे बघा
अजून मोठा मोठा पण ते पण आवे नाही जेवणाला काय जेवणाला मस्त चला. हे इथे धरपडे खात नाही. हे बाजू मस्त दिसत आहे खाडो दिवस आहे ना खाडा पण बरोबर नाही देत आहे. तर फायनली आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि आता मी थोडं फ्रेश वगैरे होते, आंघोळ करणार आहे पुन्हा कारण खूप गरमी झालेली आहे. तर आम्ही वृंदावनला तुम्हाला मी दाखवलं आणि त्यानंतर आम्ही लगेच निघालो आणि त्यानंतर मी काही शूट नाही केला. आम्ही इकोमध्ये थोडा वेळ बसलेलो आणि त्यामुळे काही जास्त शूट नाही केला. आणि त्यानंतर मग आम्ही नाश्ता वगैरे केला, मग थोडंसं पुढे आलो आणि त्यानंतर आम्ही जेवायला गेलो. मग जेवणावेळी पण मी काही शूट नाही केलं. तर आता मी फायनली आता घरी आलो. तर आता मी आता चेंज वगैरे करते, आंघोळ वगैरे करून घेते आणि आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, तुम्हाला वृंदावन आवडला असेल तर नक्कीच प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. तर चला आता आपण भेटूया एका न्यू ब्लॉगमध्ये पुढे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय गाईज, गुड नाईट.